धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन आता वादात सापडलंय। पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन गुपचूप उरकल्याचा आरोप आहे। अदानीच्या प्रकल्पाचा मामला चोरीचा असल्याचा आरोप होणार आहे। गुपचूप उद्घाटन करणारा अदानी घर प्रामाणिकपणे देईल असं मानेंनी म्हटलंय। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। पाहूया। आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीकडे पाहिलं जातं। काल गुपचूपपणे धारावी पुनर्विकासाचा नारळ फोडण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता ज्या ठिकाणी काल नारळ फोडण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी नारळ फोडण्यात आहे त्या संपूर्ण भागावर जे आहे पत्र्याचे शेड लावण्यात आलेले आहे। पूर्णपणे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात धारावीमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, कारण धारावीचा पुनर्विकासाचा जो मार्ग मोकळा करत असताना धारावी बचाव आंदोलनाचे नेते आक्रमक झाले होते। त्यांनी सुद्धा आंदोलनाचा इशारा दिला होता। मात्र त्यानंतर जे आहे अदानी समूहाकडून हे रात्री गुपचूपपणे जे आहे ते नारळ फोडण्यात आलेले आहे। त्यामुळे संपूर्ण बघितलं की धारावीमधले अनेक नेते जे आहेत ते सुद्धा आक्रमक झाले दिसून येत आहेत, कारण आमची फसवणूक अदानी समूहाकडून होऊ शकते अशा प्रकारचा आरोप जे आहे धारावी बचाव आंदोलनाचे नेते करताना दिसून येत आहे। कारण आम्हाला 500 स्क्वेअर फूट पर्यंत घरं मिळाली पाहिजे, दुकान मिळालं पाहिजे अशी भूमिका जी आहे ते नेत्यांना घेताना दिसून येत आहे। त्यामुळे धारावी पुनर्विकास करत असताना अनेक मुद्दे जे आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले की जर तुम्हाला विकास करायचा असेल ज्या आमच्या मागण्या त्या पूर्णपणे झालेल्या पाहिजे, कारण अदानीकडून आमची फसवणूक होऊ शकते अशा प्रकारचा गंभीर आरोप जे धारावी बचाव आंदोलनाचे नेते करताना दिसून येत आहे। आपण संपूर्ण ठिकाणी बघितलं तर पूर्णपणे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे धारावीमध्ये सुद्धा, आणि इकडे संपूर्ण ज्या ठिकाणी नारळ फोडण्यात आलाय तिकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात कंपाऊंड घालण्यात आलेले पत्र्याच्या शेडचं। त्यामुळे धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली आमची फसवणूक होते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित धारावीकर करताना दिसून येते। कॅमेरामॅन सुनील सह विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।